Good morning, all of you. In this lecture, we will start our last method, comparative revenue method. Okay, comparative percentage, comparative absolute decrease or increase amount आपल्याला काय करायचे आहे ह्या मेथड अंडर फाइंड आउट करायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल सी अवर प्रॉब्लेम. नीलकमल लिमिटेड profit and loss account for the year ended 31st March 2013 and 2014. ओके, सो प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेलं आहे हे आधी लक्षात ठेवा. ओके, प्रिपेअर अ कंपॅरेटिव्ह रेव्हेन्यू स्टेटमेंट. कंपॅरेटिव्ह म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं की ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला 3 पॉइंट विचारले जाऊ शकतात. एक तर कंपॅरेटिव्ह विचारलं जाईल, अदरवाइज कॉमन साइज अँड देन ट्रेंड. ओके, हे 3 मेथड आहेत, व्हर्टिकल balance sheet किंवा vertical revenue statement and then find out trend, common and comparative. सो आज आपण कंपॅरेटिव्ह आपण कंपॅरिझन कसं करतो 2 इयर मध्ये आणि त्याचे पर्सेंटेज कसे फाइंड आउट केले जातात त्या बेसवरती हा प्रॉब्लेम असेल. थोडासा डिटेल घेतलेला आहे कारण बाकीचे आधीचे जे प्रॉब्लेम झाले होते त्यामध्ये थोडेसे अकाउंट हे कमी होते, त्यामध्ये बरेचसेच अकाउंट इन्क्लूड आहेत. बघूया आपण. ओपनिंग स्टॉक, परचेस, इंटरेस्ट ऑन डिबेंचर. ओके, आता इथे इंटरेस्ट ऑन डिबेंचर तुमच्यासाठी नवीन असेल. देन टू डेप्रिसिएशन, फर्निचर, मशिनरी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, कॅरेज आउटवर्ड, लॉस बाय फायर, वेजेस, प्रोव्हिजन फॉर टॅक्स अँड नेट प्रॉफिट. ओके, इतके तुम्हाला डेबिटला आयटम दिलेले आहेत 2013 अँड 2014 चे, राईट. देन क्रेडिट साइडला दिलेला आहे सेल्स आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, डिव्हिडंड आहे अँड प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी आहे. ओके, सो इतके आयटम तुम्हाला क्रेडिट साइडला दिलेले आहेत. सो आता जसं की सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा आपण रेव्हेन्यू स्टेटमेंट व्हर्टिकली ड्रॉ करणार तेव्हा आपल्याला काय करावं लागतं. फॉर एक्झाम्पल सेल लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट, देन लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये 3 एक्सपेन्सेस असणार आहेत, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस अँड फिनान्शियल एक्सपेन्सेस. ओके, हे आपण काय करणार आहोत तर पहिल्यांदा त्याची टोटल करून टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस फाइंड आउट करणार. देन टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस फाइंड आउट केल्यानंतर आपण ते काय करतो, ग्रॉस प्रॉफिट मधून मायनस करतो, राईट. आणि मग आपल्याला काय मिळतं तर ऑपरेटिंग प्रॉफिट मिळेल. मग ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट, आता इथे इंटरेस्ट दिलेला आहे, इथे डेप्रिसिएशन दिलेलं आहे, मग आपण ते 1 बाय 1 काय करणार आहोत, अगेन मायनस करणार आहोत. ओके, इट्स व्हेरी सिम्पल. फक्त प्रॉब्लेम थोडासा लेंदी आहे, लक्ष दिला तर इझिली समजेल. फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेला आहे, फॉर्मॅट मध्ये या. मी थोडेसे आधीच अमाऊंट पुटअप करून ठेवलेले आहे कारण एका लेक्चर मध्ये आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट होईल. फक्त कॉन्सन्ट्रेट प्रॉपर करा म्हणजे लक्षात येईल. ओके, फर्स्ट पॉइंट मेन्शन करा, सेल. सेलचे अमाऊंट पुटअप करा. तुमच्याकडे प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे मी डिक्टेट करते. अमाऊंट काय आहे, सेल्सचे अमाऊंट 45 लाख 2013 साठी असेल आणि 2014 साठी 60,000 असेल. ओके, 2014 साठी 16 लाख असेल. आधी आपण नेहमीप्रमाणे जसं आपण ऍब्सोल्यूट अमाऊंट इन्क्रीज अँड डिक्रीज हे 2 कॉलम नंतर ड्रॉ करूया. आधी जो फॉर्मॅट आहे त्यानुसार आपण अमाऊंट पुटअप करत जाऊ. ओके, फर्स्ट आपण काय केले, सेल. देन सेकंड, लेस ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. हेडिंग द्या, लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता प्रॉब्लेम मध्ये या, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजेच आपण काय करतो, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओके, सो प्रॉब्लेम मध्ये येऊया आपण.
ओपनिंग स्टॉकची अमाऊंट पुटअप करा. ओपनिंग स्टॉक plus purchases minus closing stock. So opening stock 2,25,000. Then 2014 3 lakh. 2014 3 lakh. Okay. Then purchases ची अमाऊंट पुटअप करून घ्या. 22,50,000 and 2014 ची अमाऊंट असेल 32,10,000. ओके. देन क्लोजिंग स्टॉक लेस क्लोजिंग स्टॉक अमाऊंट मेन्शन करा. क्लोजिंग स्टॉक closing stock 3 lakh and 3,60,000. आता हे आहेत हे कसे आहेत मायनस मध्ये आपण मायनस करणार आहोत क्लोजिंग स्टॉक. तो क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा आहे त्यामुळे तो ब्रॅकेट मध्ये दाखवा. सो काय कराल बघा आता लिसन ना. $2,25,000 $22,50,000 ह्या दोन्ही अमाऊंट मधून 3 लाख मायनस करा. म्हणजे किती मिळतील अमाऊंट तुम्हाला 22,50,000 प्लस 2,25,000. मायनस केल्यानंतर लक्षात येतंय का मॅम? परत सांगा. थोडस कॉन्सन्ट्रेशन आज तुमचं असणं महत्वाचं आहे. काय केलं आपण क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट मायनस करणार आहोत. कशामधून करायची आहे ती सेलची अमाऊंट कन्सिडर नाही करायची आहे. त्यामध्ये काय करणार आहोत आपण परचेसेस आणि ओपनिंग स्टॉक ह्या दोन अमाऊंटची आधी टोटल करा आणि त्यामधून क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट मायनस करा. म्हणजेच तुम्हाला ही अमाऊंट मिळेल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये गुड सोल्ड पर्यंत क्लिअर झालं का बघा तुम्हाला. मी इथे तुम्ही हेडिंग देऊ शकता. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. इज इट मॅम क्लिअर? करेक्ट है. इज इट क्लिअर? यस मॅम. ओके. Yes, ma'am. गुड. सो देन या प्रॉब्लेम मध्ये आणखी काय दिलेलं आहे ट्रेडिंग अकाउंटला वेजेस दिलेले आहेत फॅक्टरी एक्सपेन्सेस दिलेले आहेत. ओके. प्रॉब्लेम मध्ये येऊया आपण. माईक कोणाचा ऑन आहे बघा जरा ऑफ करा. अफरीन माईक ऑफ करा. क्वेश्चन विचारल्यानंतर फक्त ऑन करा. अफरीन ओके. सो नेक्स्ट वेजेसची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. या वेजेस किती आहेत बघा इथे आहेत बघा. वेजेस आहेत 1,95,000 and 3 lakh. सो वेजेस हे काय आहेत तर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. सो डायरेक्टली मेन्शन करा वेजेस 1,95,000 and 3 lakh. देन पॉइंट नंबर 4
फॅक्टरी एक्सपेन्सेस. आता फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे काय, जे डायरेक्टली फॅक्टरीशी रिलेटेड आहेत एक्सपेन्सेस असे. मग असे काय दिलेले आहेत बरं प्रॉब्लेम मध्ये, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. मशिनरी कुठे असते, फॅक्टरी मध्ये, राईट. सो आपण काय करणार आहोत, फॅक्टरी एक्सपेन्सेस हेडिंगच्या अंडर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी घेणार आहोत, जे इथे दिलेलं आहे तुम्हाला. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, हे डेप्रिसिएशन जे हेडिंग दिलेलं आहे यामध्ये दोन पार्ट दिलेत तुम्हाला, एक फर्निचर आहे आणि एक मशिनरी आहे. फर्निचर हे कुठे असतं, ऑफिस मध्ये असतं, राईट. म्हणून डेप्रिसिएशन ऑन फर्निचर हे ऑफिसच्या हेडिंग मध्ये येईल आणि डेप्रिसिएशन ऑन मशिनरी हे डायरेक्ट एक्सपेन्सेस ऑफ फॅक्टरी आहे, म्हणून हे वरती येईल. ओके, सो इथे पुटअप करून घ्या बरं. फॅक्टरी एक्सपेन्सेस हेडिंग द्या इथे आणि डेप्रिसिएशन ऑन मशिनरी मेन्शन करा. Then depreciation on machinery 36,000 and 30,000. ओके, सो आता आपण काय करणार आहोत बघा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय, 21,75,000 प्लस 1,95,000 प्लस 36,000. ओके, सो ह्या तिन्हीची टोटल किती येते, हे असणार आहे तुमचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. टोटल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणू आपण ह्याला, किंवा नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकाल, नेट. आणि ही असणार आहे ग्रॉस. नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. इज इट क्लिअर? यस मॅम. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण कसं फाइंड आउट केलेलं आहे, ग्रॉस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, वेजेस प्लस अँड डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, ह्या तिन्हीची टोटल केल्यानंतर तुम्हाला अमाऊंट मिळालेली आहे 24,06,000. 2013 ची अमाऊंट असेल आणि 2014 ची अमाऊंट असेल 34,80,000. ओके, देन आता आपण काय करतो बरं पुढे, ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करणार. मग ग्रॉस प्रॉफिट कसं फाइंड आउट करतो आपण, सेल्स मायनस नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके, सो इथे मेन्शन करून ठेवलात तरी चालेल तुमच्या माहितीसाठी. कोणता पॉइंट आपण मायनस केलाय, पॉइंट नंबर फर्स्ट मायनस पॉइंट नंबर फिफ्थ. पॉइंट नंबर फर्स्ट मायनस पॉइंट नंबर फिफ्थ. म्हणजेच किती अमाऊंट मिळाली तुम्हाला, 45 लाख मायनस 24,06,000. ओके, अमाऊंट मिळेल तुम्हाला 20,94,000. इज इट क्लिअर? सेम 2014 साठी असेल 60 लाख मायनस 34,80,000. सो अमाऊंट मिळेल तुम्हाला 25,20,000. इज इट क्लिअर? यस मॅम. यस मॅम. कोणालाही डाऊट असेल तर कधीही विचारला तरी चालेल. फर्स्ट पॉइंट नाही लक्षात आला, पॉइंट नंबर 3 नाही लक्षात आला, कधीही विचारला तरी चालेल. हा, चला आता इथे आपण काय केलेलं आहे, ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो बरं, टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. सो नेक्स्ट हेडिंग द्या, पॉइंट नंबर 7, लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. जसं की तुम्हाला सांगितलं, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये 3 पार्ट येतात. फर्स्ट पार्ट येईल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, दॅट मीन्स ऑफिस एक्सपेन्सेस. ओके, हेडिंग काय आहे त्याचं, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस फर्स्ट. मग ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मध्ये काय काय दिलेलं आहे बघूया आपण प्रॉब्लेम मध्ये. जसं की फर्स्ट सांगितलं होतं तुम्हाला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस डिरेक्टली दिलेले आहेत. प्रॉब्लेम मध्ये येऊया, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस डिरेक्टली दिलेले आहेत 2,94,000 फर्स्ट इयर आणि सेकंड इयर चे आहेत 4,41,000. ओके,
सो पुटअप करून घ्या. त्याच्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस आहेत, देन डेप्रिसिएशन ऑन मशिनरी आहे, हे अमाऊंट आपण पुटअप करून घेतली. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, देन depreciation on furniture, and then selling expenses and carriage outward. Okay, so these are operating expenses. Are you getting my point? लक्षात येतंय का? Yes, ma'am. ओके, सो याचे अमाउंट पुटअप करून घ्या. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहे 2,94,000. सेकंड कॉलम आहे 4,41,000. हे बाकीचे लिहून नका घेऊ, नंतरचे 2 कॉलम आहेत हे लिहून घेऊ नका, ते आपण फाइंड आउट करणार आहोत नंतर. आधी फक्त ह्या 2च कॉलमचा विचार करा. देन डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 15,000 फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर सुद्धा 15,000 आहे. सेलिंग एक्सपेन्सेसची अमाउंट दिलेली आहे 4,56,000 आणि सेकंड इयरची आहे 7,53,000. राईट. कॅरेज आउटवर्ड दिलेला आहे 75,000 फर्स्ट इयर अँड देन नेक्स्ट इयर दिलेला आहे 3,15,000. ओके, बरं. आता पुढे काय करतो बरं आपण? टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस फाइंड आउट करतो. जितके ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेले आहेत हे फाइंड आउट करणार आहोत. दॅट मीन्स 2,94,000, 15, 4,56,000 and 75. ही जी टोटल आहे ही असणार आहे तुमची टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. 8,40,000 फर्स्ट कॉलम and 15,24,000 second column. Is it clear? Operating expenses clear झाले का? Yes, ma'am. तुमचे आवाज येऊ देत फटाफट. अमन, अमृता, अंकिता, दिव्या, हेमाली, इकरा, कैवल्य, महक, मरिया, नितेश. Yes, ma'am. ओके. नुपुर, रिबा, सलोनी, सानिया, संजीवनी, वैभवी, योगिता, सिद्धेश. सो क्लिअर, नॉट क्लिअर, काहीतरी तुमची रिप्लाय एक्सपेक्टेड आहेत ना? देन Yes, ma'am. आता आपण काय केले? टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस फाइंड आउट केले. त्यामधून काय करतो आपण? टोटल ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला मिळेल. आता ऑपरेटिंग प्रॉफिट मिळेल. मग ऑपरेटिंग प्रॉफिट कसा बरं फाइंड आउट करायचा आहे? ग्रॉस प्रॉफिट मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. पॉइंट कोणते मायनस करून घेतले ते बघा. पॉइंट नंबर 6 मायनस पॉइंट नंबर 7. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? टोटल ऑपरेटिंग प्रॉफिट मिळेल. ऑपरेटिंग प्रॉफिट एकदा कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही. 20,94,000 मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, दॅट मीन्स 8,40,000. ऑपरेटिंग प्रॉफिट किती मिळाला तुम्हाला? 12,54,000 फर्स्ट इयर अँड सेकंड इयर 9,96,000. 9,96,000 कसे आले सांगा बरं? कोण सांगेल? जरा तुमचे हँडचे सिम्बॉल येऊ देत. जर किती स्टुडंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कळेल मला. हे 9,96,000 अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली सांगा? कोण सांगेल? Gross profit minus less operating expenses. Very good. Ma'am. ओके, काय केलं आपण? ग्रॉस प्रॉफिट मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, दॅट मीन्स 25,20,000 मायनस 15,24,000. ओके, 9,96,000. इथेपर्यंत काही डाऊट नसावा, कारण याच्या आधीचे प्रॉब्लेम आपले इथेपर्यंत झालेले आहेत. आणि टॅक्स आपल्याला बऱ्याच वेळी दिला होता, तो आपण ऑपरेटिंग प्रॉफिट मधून मायनस केला होता. आता प्रॉब्लेम मध्ये आणखी काय दिलेलं आहे? इंटरेस्ट ऑन डिबेंचर दिलेला आहे. सो आपण डिबेंचर मायनस करून घेणार. प्रॉब्लेम मध्ये या इंटरेस्ट ऑन डिबेंचर सिक्वेन्स वाईज. चला, काय दिलेलं आहे? जी अमाऊंट आहे त्या अमाऊंट आपण काय करणार आहोत? मायनस करणार आहोत, बिकॉज दीज आर एक्सपेन्सेस.
राईट. सो इंटरेस्ट ऑन डिबेंचर 1,50,000, 1,50,000 प्रॉब्लेम मध्ये या. आता आपल्याला काय मिळालेलं आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट. तो ऍक्च्युली आपला प्रॉफिट किती आहे हे फाइंड आउट करणार आहोत आपण. म्हणजेच हिअर वी लेस ऑल एक्सपेन्सेस. ओके, आता इथे आपण काय करतो, म्हणजे इंटरेस्ट आहे, त्याच्यानंतर डेप्रिसिएशन आहे, त्याच्यानंतर नॉन ऑपरेटिंग काही एक्सपेन्सेस असतील हे लेस करतो. लेस काय करणार मग, इंटरेस्ट ऑन डिबेंचरची अमाऊंट लेस करणार. 1,50,000, 1,50,000 कशामधून लेस करणार आहोत ती, 12,54,000 मधून मायनस करणार. 12,54,000 मायनस 1,50,000 अमाऊंट मिळेल तुम्हाला 11,04,000. आणि मग त्याचं हेडिंग येईल नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. इज इट क्लिअर? ह्या अमाऊंट लक्षात आल्या का? नेट प्रॉफिट Yes, आफ्टर ma'am. इंटरेस्ट. इंटरेस्टची अमाऊंट आपण मायनस केली. सेकंड कॉलम सेम, 1,50,000 मायनस करणार आहोत आपण 9,96,000 मधून. 9,96,000 मायनस 1,50,000 अमाऊंट मिळेल तुम्हाला 8,46,000. इज इट क्लिअर? नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. आता इंटरेस्ट मायनस केला ना आपण, मग आपलं हेडिंग काय येईल, नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. नाही, आता आणखी काय प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. आता आपल्याला काय मिळालं, नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट मिळालेला आहे, राईट. मग नॉन ऑपरेटिंग इन्कम आपण काय करतो, ऍड करतो, अँड नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण लेस करतो. ओके, नॉन ऑपरेटिंग इन्कम हे ऍड करायचे असतात आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे आपण काय करतो, लेस करतो. सो आधी नॉन ऑपरेटिंग इन्कम काय दिलेले आहेत, हेडिंग आहे नॉन ऑपरेटिंग इन्कम. यामध्ये दोन दिलेले आहेत, डिव्हिडंड ऑन शेअर अँड प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी. प्रॉब्लेम मध्ये यामध्ये लक्षात येईल. डिव्हिडंडची अमाऊंट जी आहे, जी क्रेडिट साइडला आहे, हे आपण काय म्हणतो, इन्कम आहे आपला तो, राईट. क्रेडिटचा आहे तो इन्कम आहे आणि डेबिट आहे ते एक्सपेन्सेस आहे. नाही, डिव्हिडंड अँड प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी, these are नॉन ऑपरेटिंग इन्कम. नॉन ऑपरेटिंग इन्कम लक्षात ठेवा हा, नॉन ऑपरेटिंग इन्कम आपण ऍड करायचे असतात आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण लेस करतो. तो प्रॉब्लेम मध्ये येऊया. सो नॉन ऑपरेटिंग इन्कम, डिव्हिडंड ऑन शेअर अमाऊंट पुटअप करून घेतली, प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी पुटअप करून घेतली. ह्या दोघांची टोटल इथे मेन्शन केलेली आहे 36,000 and 39,000. Okay, is it clear? Is it clear? Yes, ma'am. फक्त ह्या दोघांची टोटल Yes, ma'am. 12,000 and 24,000, 36,000 आले and 39,000 इथे काही नाहीये, डिरेक्टली 39,000 आले. बरं, पुढे काय करणार आपण, लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. काय आहे बघूया. हे बघा, लॉस बाय फायर. ओके, एकाच इयर साठी आहे. 2014 मध्ये फायर मुळे काही गुड्स डॅमेज झाली असते, राईट. सो 15,000 हे काय आहेत, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत, म्हणून आपण ते काय करणार, मायनस करणार. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस करणार. इज इट क्लिअर? ओके. सो Yes, द ma'am. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सची अमाऊंट मिळेल तुम्हाला. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स कसे आले बघा. नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्टची जी अमाऊंट आहे 11,04,000 प्लस 36,000 प्लस 36,000 म्हणजे जी टोटल इन्कम आपण ऍड करणार आहोत तो, म्हणजेच अमाऊंट आली तुमची 11,40,000.
Is it clear? Yes, ma'am. Clear? Okay. Yes, ma'am. Yes, And ma'am. 8,46,000 sorry, कोणाला डाऊट असेल तर विचारू शकताय. 8,46,000 प्लस नॉन ऑपरेटिंग इनकम 39,000 and नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 15,000. कॅल्क्युलेट करा बरं किती येत आहेत बघा. 8,46,000 मधून नॉन ऑपरेटिंग इन्कम आधी ऍड करायचे, त्याच्यानंतर नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस करायचे. अमाऊंट मिळेल तुम्हाला 8,70,000. क्रॉस चेक करून बघितलं तरी चालेल. ओके. देन आणखी काय दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये? इन्कम टॅक्स लास्टला दिलेला आहे इन्कम टॅक्स, आणि आपण लास्ट इन्कम टॅक्स काय करतो बरं? मायनस करतो. प्रोव्हिजन फॉर टॅक्स 5,70,000 and 4,35,000. ओके. सो लास्ट इन्कम टॅक्स मायनस करा, लेस इन्कम टॅक्स 5,70,000 and 4,35,000. ओके. सो इन्कम टॅक्स मायनस केल्यानंतर तुम्हाला फायनल अमाऊंट मिळेल. एक मिनिट. इज इट क्लिअर? इथेपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. इज इट क्लिअर? अरे बोला. Yes, ma'am. Yes, ma'am. तर तुम्हाला इथेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. एकदा काय करा, रिवाइज करा, कारण यामध्ये थोडेसे आयटम नवीन आहेत. दॅट इज वाय. ओके. आता आपल्याला महत्वाचं नवीन गोष्ट काय लर्न करायची आहे? ऍब्सोल्यूट अमाऊंट इनक्रीज ऑर डिक्रीज अँड पर्सेंटेज अमाऊंट इनक्रीज ऑर डिक्रीज. कंपॅरेटिव्ह मध्ये आपण काय फाइंड आउट करू? हे दोन कॉलम तुम्हाला काय करायचे आहेत? फाइंड आउट करायचे आहेत. करंट इयर आता यामध्ये कोणतं आहे? 2013, 2014. सो 2014 हे करंट इयर आहे आणि लास्ट इयर कोणतं आहे? 2013. ओके. सो काय करायचंय? लिसन. करंट इयर मायनस लास्ट इयर. करंट इयर मायनस लास्ट इयर म्हणजेच काय? 60 लाख मायनस 45 लाख तुम्हाला अमाऊंट मिळेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. वर्किंग नोट मेन्शन करा, कारण बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं इथे. करंट इयर मायनस लास्ट इयर फॉर्म्युला आहे हा. करंट इयर मायनस लास्ट इयर म्हणजेच तुम्हाला काय मिळेल? अमाऊंट इनक्रीज ऑर डिक्रीज. ऍब्सोल्यूट अमाऊंट हेडिंग आहे त्याला. ऍब्सोल्यूट अमाऊंट ती इनक्रीज असेल किंवा डिक्रीज असेल. ओके. इनक्रीज ऑब्लिक डिक्रीज. करंट इयर, आता हे करंट इयर आहे. बऱ्याच वेळी स्टुडंट काय करतात? लास्ट इयर मधून ही अमाऊंट मायनस करतात, म्हणजे 45 लाख मायनस 60 नाही. आन्सर तुमचं रॉंग येणार, पर्सेंटेज रॉंग येणार. सो काय करतो आपण? फॉर्म्युला लक्षात ठेवा. करंट इयर मायनस लास्ट इयर. इज इट क्लिअर? Yes, ma'am. एका इयरचं मी Yes, ma'am. कॅल्क्युलेट करून देते तुम्हाला, म्हणजे बाकी तुम्ही कॅल्क्युलेट कराल. ओके. नेक्स्ट इयरला मी नेक्स्ट इयरचं मी कॅल्क्युलेट करते. करंट इयर किती आहे? अमाऊंट 60 लाख. मायनस 45 लाख. ओके. सो आन्सर किती येणार आहे तुमचं? 15 लाख. देन आता हे आपण अमाऊंट इनक्रीज डिक्रीज फाइंड आउट केलेली आहे. देन पर्सेंटेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला काय आहे बघा? ऍब्सोल्यूट अमाऊंट
divided by past year. Okay, so calculate करा. Absolute amount divided by past year. Percentage amount increase oblique decrease. फॉर्म्युला काय आहे त्याचा? Absolute amount divided by past year व लास्ट इयर म्हणा, काय म्हटलं तरी चालेल. पास्ट इयर, लास्ट इयर जे काही असेल ते. म्हणजेच आता इथे अमाऊंट काय आलेली आहे 15 लाख डिवायडेड बाय 45 लाख इंटू 100. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून बघा एकदा. 33 पॉइंट येत आहेत का? 33.33%. Is it clear? Yes, ma'am. ओके, आता Yes, बाकीचे कॅल्क्युलेट कराल तुम्ही. Yes, ma'am. अमाऊंट दिलेले आहेत ना, ते कॅल्क्युलेट करा. सो काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज टाकला तरी चालेल आणि तुमचे बुकचे फोटो मला चेक करायला पाठवून द्या.